या कुंदेंदू तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीभिर्देवी सदा पूजिता, सामा पातू सरस्वती भगवती निशेष जाद्या पहा. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आजपासून माघ महिन्याची सुरुवात झालेली आहे. दरवर्षी माघ महिन्यातील पंचमीला वसंत पंचमीचा उत्सव आपण साजरा करतो. वसंत ऋतू आणि वसंत पंचमी दोन्हींचेही महत्त्व वेगळे आहे. तर यावर्षीची वसंत पंचमी 2 फेब्रुवारी 2024 रोजी आहे आणि हा पवित्र दिवस, वसंत पंचमीचा पवित्र दिवस देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित असतो. या दिवशी देवी सरस्वतीची विशेष पूजा देखील केली जाते. वसंत पंचमीला देवी सरस्वती पृथ्वी तलावर अवतरली होती. माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. वसंत ऋतूही याच दरम्यान सुरू होत असतो, बहरत असतो. त्यामुळेच माघ महिन्यातील पंचमीला वसंत पंचमी असं नाव मिळालेलं आहे. विद्येची देवता म्हणजे देवी सरस्वती, तिची पूजा या दिवशी आपण करतो. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी कोणता खास उपाय करायचा आहे, त्यामुळे देवी सरस्वती कायम आपल्या मुलाबाळांवर प्रसन्न राहील, मुले अभ्यासात प्रगती करतील. समजा तुमचे मुलं अभ्यास करत नसतील, अभ्यास त्यांचं मन लागत नसेल, तर हा उपाय तुम्ही वसंत पंचमीच्या दिवशी नक्की करायचा आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम सरस्वती देवी नमः असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. वसंत पंचमी साजरा करण्याला हिंदू धर्मात अनेक मान्यता आहे. आपल्या विद्येच्या साधनेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची आराधना केली जाते, कारण विद्येची देवता ही देवी सरस्वती आहे. आराधना करण्यासाठी, शुभफळ प्राप्त होण्यासाठी या दिवशी काही खास उपाय सांगितले जाते. तर मंडळी, वसंत पंचमीच्या दिवशी आपण पूजा कशी करायची हे जाणून घेऊया. वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छतेची कामं आटपून घ्यायची, स्नान करायचं आणि या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहे. त्यानंतर पिवळ्या रंगाच्याच आसनावर आपण बसायचं आहे, म्हणजे बसण्यासाठी आपण जे आसन घेतो ते देखील पिवळ्याच रंगाचं घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर देवी सरस्वतीचा फोटो असेल तर त्याची तुम्ही पूजा करू शकता, किंवा नसेल तर तुम्ही वही पेनाने कागदावरती किंवा पाटीवर पेन्सिलने सरस्वती कवच काढून त्याची पूजा करू शकता. तर पाटावरती तुम्ही एक पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं, त्यावरती तुम्ही वही पेनाने सरस्वती कवच काढू शकता, किंवा मग पाटीवरती काढलं तर ती पाटी आपण पाटावरती ठेवायची आहे आणि त्याची आपल्याला देवी सरस्वतीचं प्रतीक म्हणून पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षता व्हायची आहे आणि फुलं देखील व्हायची आहे. फुलं वाहताना ती देखील पिवळ्या रंगाचीच फुलं आपण पूजेमध्ये वापरायची आहे. तुम्हाला जर 108 पिवळी फुले उपलब्ध झाली, भलेही ती पिवळे फुले वेगवेगळ्या प्रकारचे असतील, वेगवेगळ्या फुलांचे असतील तरी चालतील, पण 108 जर पिवळी फुलं आपण या दिवशी देवी सरस्वतीला अर्पण केली तर त्यामुळे विशेष लाभ मिळतो. आपली नेहमी प्रगती होते, अभ्यासात मन लागते असं म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला सरस्वती स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे. सर्व प्रकारचे ऐश्वर्य, ज्ञान, विद्या, बुद्धी हे आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी वसंत पंचमीची पूजा खूप शुभ मानली जाते. त्यामुळे आपल्याला वसंत पंचमीच्या दिवशी हे खास उपाय नक्की करायचे आहे. आईवडिलांनी देखील आपल्या मुलाबाळांसाठी, मुलामुलींसाठी काही उपाय करायचे आहे, ज्यामुळे आपले मुलं नेहमी अभ्यासात एक नंबर राहतील. समजा ते अभ्यास करत नसतील, चिडचिडेपणा करत असतील, तर तुम्ही वसंत पंचमीच्या दिवशी हे उपाय नक्कीच करू शकता, कारण या दिवशी विद्येची देवी, देवी सरस्वती माता प्रकट झाल्याची पौराणिक मान्यता आहे. तर आपल्याला ओम ह्रीं ऐं ह्रीं सरस्वती नमः या मंत्राचा जप देखील या दिवशी करायचा आहे. आपल्या मुलांकडून देखील या मंत्राचा जप करून घ्यायचा आहे. या दिवशी वही, पुस्तक, लेखणीचं जे साहित्य असतं त्यांची देखील आपल्याला पूजा करायची असते. वसंत पंचमीच्या दिवशी लेखणीची पूजन करणं हे खूप शुभ मानलं जातं. त्या पूजनामुळे आपल्या मुलाबाळांची स्मरणशक्ती चांगली होते. सरस्वतीच्या पूजेमध्ये आपल्याला केशर आणि पिवळ्या फुलांचा वापर करायचा आहे.
यामुळे काय होतं तर ज्ञान आणि धनवृद्धी व्हायला मदत होते. आपण प्रत्येक वेळेस पूजा करतो, कोणत्याही देवाची पूजा असतो तर आपण शेवटी प्रसाद ठेवत असतो, नैवेद्य ठेवत असतो. तर वसंत पंचमीच्या पूजेमध्ये खरा मान हा बुंदीच्या प्रसादाचा आहे. तर बुंदीचा रंग देखील पिवळा असतो. तर आपल्याला बुंदीचा प्रसाद पूजेमध्ये ठेवायचा आहे आणि पूजा झाल्यानंतर घरातील इतर सदस्यांना देखील बुंदीचाच प्रसाद वाटप करायचा आहे. कोणत्याही म्हणजे विद्यारंभ करण्यासाठी, शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी श्री सरस्वती देवीचं पूजन आपल्या घरातील मुलाबाळांकडून आपण करून घ्यायचं आहे. तुमचं मूल 1 वर्षाचं झालं असेल तर त्याच्याकडून देखील देवी सरस्वतीची पूजा करून घ्यायची आहे, म्हणजे देवी सरस्वती कायम प्रसन्न राहते. आईवडिलांनी आपल्या मुलामुलींसाठी वसंत पंचमीच्या दिवशी खास उपाय करायचा आहे. तो म्हणजे बघा, तुमचे मुलं भलेही शाळेत अजून जात नसेल, लहान असतील, 1 वर्षाचे ते झाले असतील, तर त्यांच्याकडून तुम्ही पेनाने किंवा पेन्सिलने वहीवर किंवा पाटीवरती एखादं का होईना अक्षर लिहून घ्यायचं आहे. त्यामुळे मुले हुशार होतात, त्यांचा बौद्धिक विकास होतो असं मानलं जातं. तसंच वसंत पंचमीला लहान मुलाला जर तुम्ही अजूनपर्यंत खाऊ घातलेलं नसेल, म्हणजे अन्नप्राशन केलेलं नसेल, तर वसंत पंचमीच्या दिवशी अन्नप्राशन करण्याचा विधी देखील, अर्थात ज्याला उष्टावण म्हटलं जातं, तो विधी देखील करण्याची परंपरा आहे. तुमची मुलं बाळं जर 6 महिन्याची झाले असतील तर तुम्ही वसंत पंचमीच्या दिवशी मुलाचं अन्नप्राशन किंवा उष्टावण करू शकता. देवी सरस्वतीची पूजा करून झाल्यानंतर तुमची जी लहान मुलं मुली असतील त्यांना तुम्ही नवीन पिवळ्या रंगाचे कपडे घालून चौरंगावरती किंवा पाटावरती बसवायचं आहे. देवी सरस्वतीची आराधना करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे, ते म्हणजे एका वाटीमध्ये थोडंसं मध घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्ही डाळिंबाची काडी घेऊ शकता किंवा मग चांदीचा चमचा घेऊ शकता आणि त्यांच्या मदतीने लहान मुलांच्या जिभेवरती आपल्याला मधोमध ऐ, श्री किंवा ओम असं मधाने लिहायचं आहे. त्यामुळे मुले हुशार होतात, मुलांच्या बुद्धीचा विकास होता. आई वडील कोणीही हा उपाय करू शकतो, भलेही मुलगा असो मुलगी असो. आपण प्रत्येकाच्या जिभेवरती चमच्याने किंवा मग त्या डाळिंबाच्या काडीने मधाच्या साहाय्याने आपण मधाने ओम, ऐ किंवा श्री यापैकी कोणतंही अक्षर लिहायचं आहे. त्यानंतर तुमच्या मुलाने अजून शिक्षणास सुरुवात केलेली नसेल, म्हणजे तुमचं मूल लहान असेल, अजून शाळेत जात नसेल, तर काय करायचं, तांदळाने भरलेली ताटली घ्यायची आणि त्यामध्ये लहान मुलांकडून त्यांच्या हाताने कोणतंही एक अक्षर तुम्ही गिरवायचं आहे. त्यामुळे मुलांना विद्येची आवड निर्माण होते, देवी सरस्वती त्यांच्यावर कायम प्रसन्न राहते आणि मुख्य म्हणजे ते अभ्यासात हुशार राहतात. काळ्या रंगाची पाटी आणि पेन यांचं देखील पूजन या दिवशी करणं महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला जिभेवरती अक्षर लिहिण्याचा, मधाने अक्षर लिहिण्याचा जो उपाय सांगितला तो तुम्ही वसंत पंचमीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे. 12च्या आत शक्यतो हा उपाय करून घ्यायचा आहे. भले तुमचे मुलं जर लवकर शाळेत जात असतील तर शाळेतून आल्यावर तुम्ही करू शकता, पण घरीच असतील तर 12च्या आत तुम्ही हा उपाय करून घ्यायचा आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ष 2025 मधील माघ पंचमी अर्थात जिला वसंत पंचमी आपण म्हणतो, ती वसंत पंचमी नक्की कधी आहे, वसंत पंचमी का साजरी केली जाते, त्याचबरोबर वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या मंत्रांचा जप करायचा आहे, पूजा कशी करायची, आईवडिलांनी आपल्या मुलांच्या बौद्धिक विकासासाठी कोणते उपाय या दिवशी करायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.